नमस्कार मित्रांनो, दुसऱ्यांची मदत करण्यासाठी कोणाकडेही वेळ नसतो, परंतु दुसऱ्यांच्या कामात व्यत्यय आणण्यासाठी सर्वांकडे वेळ असतो। एवढ्या लवकर जगातील कोणतीच गोष्ट बदलत नाही जेवढ्या लवकर माणसाची वृत्ती आणि दृष्टी बदलते। हक्क सगळ्यांच्या लक्षात राहतात, कर्तव्याची मात्र वारंवार आठवण करून द्यावी लागते। आहे त्यात समाधान आणि नाही त्यासाठी प्रयत्न ही मनाची बैठक पाहिजे। मन मोकळं जगणं आणि मनासारखं जगणं यातील अंतर कळलं की आयुष्य आनंदी तर होतंच पण वाढतं सुद्धा। मित्रांनो, मुलीची सासरी पाठवणी करत असताना तिला अवश्य सांगा, माणसाबरोबर लग्न लावून दिले पण जर तो माणूस जनावर निघाला तर बिनधास्त माहेरी परत ये, कारण लग्न परत होऊ शकतं पण अशा स्वार्थी लालची माणसामुळे जीव गेला तर तो परत मिळणे अशक्य नाही। आजचा क्षणभराचा आनंद जर उद्या दुःख देणारा असेल तर त्याला आजच विष समजून त्यापासून दूर व्हायला पाहिजे। प्रत्येक फुलाच्या नशिबात देवाची पायधूळ नसते। सर्वात जास्त सुगंध देणारी पारिजातकाची फुले सर्वात जास्त पायदळी तुडवली जातात। आयुष्यातील सर्व शर्यती फक्त अतिरिक्तसाठी आहेत। जास्त पैसे, जास्त ओळख, जास्त कीर्ती, जास्त प्रतिष्ठा, जास्त मिळवण्याची हौस नसेल तर आयुष्य खूप सोपं साधं आहे, मजेत आहे। आपण त्याला खूप अवघड बनवतो, स्पर्धा लावतो आणि काही मिळवण्याच्या नादात आपण आपला आनंदच गमावून बसतो। माणसाचं आयुष्य हे एका थेंबासारखं आहे, पण त्याचा अहंकार मात्र समुद्रापेक्षा मोठा आहे। मित्रांनो, वेळ लागला तरी चालेल पण आयुष्यात काहीतरी बनवून दाखवा, कारण लोक भेटताच पहिल्यांदा तू कसा आहेस हे नाही विचारत, तर तू काय करतोस हा प्रश्न विचारतात। प्रत्येकाच्या आयुष्यात एकतरी अशी समवन स्पेशल व्यक्ती असते, त्याच्या दिसण्याने, बोलण्याने आपल्या चेहऱ्यावर 440 ओल्डची स्माईल येते। कुणाचं जर चांगलं होत असेल तर आपण का वाईट विचार करायचा? आयुष्य हा प्रवास आहे, स्पर्धा नाही। सगळ्या गोष्टी आपल्या सुखासाठी करायच्या नसतात, काही दुसऱ्यांच्याही सुखासाठी करायच्या असतात। त्यातही एक सुप्त सुख दडलेलं असतं। दगड पाण्यात फक्त भिजतो आणि माती निरागसपणे विरघळते। भिजणं आणि विरघळण्यातला फरक कळला की सगळी नाती नितळ होतील। माणूस कितीही चांगला असला तरी प्रत्येकजण स्वतःचा स्वार्थ हा पाहतोच, मग तो माणूस घरचा असो किंवा बाहेरचा। टेन्शन, डिप्रेशन, अस्वस्थता, बेचैनी माणसाला तेव्हाच येते जेव्हा तो स्वतःसाठी कमी आणि दुसऱ्यासाठी जास्त जगत असतो। कोणालाही तुमचं दुःख तोपर्यंत जाणवत नाही जोपर्यंत तुमच्या दुःखाचे निरूपांतर रागात होत नाही, आणि जेव्हा तुमच्या दुःखाचे रूपांतर रागात होतं तेव्हा मात्र प्रत्येकजण तुमचा राग करू लागतो। मित्रांनो, जोपर्यंत तुम्ही सगळ्यांबरोबर चांगले वागत असताना तोपर्यंत तुम्ही सगळ्यांना चांगले वाटत असता, परंतु जेव्हा केव्हा तुम्ही तुमचं अस्तित्व दाखवता तेव्हा तुम्ही सगळ्यांचे नावडते होता। मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा। धन्यवाद।